हॅलो स्टुडंट्स, आपण सॉलिड स्टेट हे प्रकरण चालू केलेलं आहे काल. तर काल आपण टाइप्स ऑफ सॉलिड्स पाहिलं, क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड. त्याच्यानंतर आपण आणखी एक महत्वाची प्रॉपर्टी एक पाहिलेली आहे, अनायसोट्रॉपी आणि आयसोट्रॉपी. क्रिस्टलाइन सबस्टन्सेस they possess most important property. That property is known as anisotropy. And amorphous substances, they possess the property known as isotropy. तर आज आपण अनायसोट्रॉपी आणि आयसोट्रॉपी म्हणजे काय हे बघणार आहे. तर अनायसोट्रॉपी सॉलिड स्टेट मधले आपण अनआयसोट्रॉपी बघणार आहे. अनआयसोट्रॉपी. तर अनआयसोट्रॉपी कशाला म्हणायचं बघा. ए सबस्टन्स किंवा असं म्हणता येईल दी एबिलिटी ऑफ ए सबस्टन्स, दी एबिलिटी ऑफ ए सबस्टन्स टू शो different physical properties when the crystal is viewed in different directions. तर त्याच्यासाठी आपण एक फिगर काढून दाखवतो मी तुम्हाला. तर ही जी फिगर दाखवलेली आहे मी तुम्हाला, सपोज दिस इज NaCl मॉलिक्यूल. NaCl मॉलिक्यूल. तर NaCl मॉलिक्यूल मध्ये आपण समजा हे Na आयन्स कन्सिडर केले आणि हे Cl मायनस आयन्स कन्सिडर केले. तर सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl चा हा क्रिस्टल आहे. तर या NaCl च्या क्रिस्टलला आपण या डायरेक्शननं व्ह्यू केलं तर NaCl म्हणजे अल्टरनेटली NaCl असे आयन्स आपल्याला आढळतात. समजा हा क्रिस्टल आपण अशा दिशेने व्ह्यू केला तर मी हे भरीव दाखवलेले आहेत ते सर्व Cl चे आयन्स आहेत. इथं Cl आहे, इथं Cl आहे, इथं Cl आहे, इथं Cl आहे, इथं Cl आहे. म्हणजे या दिशेनं आपण हा क्रिस्टल व्ह्यू केला तर फक्त आणि फक्त क्लोराईडचे आयन्सच आढळतात. त्याच्यानंतर या दिशेनं आपण समजा व्ह्यू केलं तर इथं पोकळ दाखवलेले Na+, आयन्स आहेत. म्हणजे एकच क्रिस्टल आहे NaCl. हा NaCl चा क्रिस्टल
आपण वेगवेगळ्या दिशेनं पाहिला, ऑब्झर्व केला, सरळ असा ऑब्झर्व केला तर अल्टरनेटली NaIn झाला की Cl NaIn Cl NaIn Cl म्हणजे Na ची प्रॉपर्टी आणि Cl ची प्रॉपर्टी वेगळी आहे. त्याच्यानंतर आपण या दिशेनं जर का ह्या क्रिस्टल ऑब्झर्व केला तर इथं फक्त Cl चा आयन, इथं Cl चा आयन, इथं Cl चा, इथं Cl चा आणि इथेही Cl चा. फक्त या दिशेनं व्ह्यू करताना फक्त आणि फक्त क्लोराईडचे आयन्स ऑब्झर्व होतात. म्हणजे हा क्रिस्टल त्यावेळेला क्लोराईडचेच गुणधर्म दाखवेल. त्यानंतर या दिशेने आपण या क्रिस्टलला व्ह्यू केलं तर इथं पोकळ दाखवलेले Na+, असेच आयन्स आढळतात. म्हणजेच आपण वेगवेगळ्या डायरेक्शन जर का हा क्रिस्टल ऑब्झर्व केला तर याच्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या बदलतात. एकच सबस्टन्स आहे NaCl, परंतु तोच सबस्टन्स आपण वेगवेगळ्या दिशेनं जर का ऑब्झर्व केला तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या बदलतात. तर अशा फिजिकल प्रॉपर्टीज जर का बदलत असतील तर त्या पदार्थाच्या प्रॉपर्टीला अनायसोट्रॉपी म्हणायचं. अनायसोट्रॉपी, the ability of a substance to change their physical properties where the crystal is viewed in a different direction. Such a property is known as anisotropy. Such a property is known as anisotropy. तर याचं एक्झाम्पल मी सांगितलं, NaCl घ्या, KCl पण चालू शकतं, KCl molecule etc. These are the examples of the anisotropy. अनायसोट्रॉपी म्हणजे थोडक्यात काय, एखादी गोष्ट समजा आपल्या शाळेची इमारत आहे, शाळेची इमारत समोरून बघितली तर कशी दिसते, त्याच्या विरुद्ध दिशेने बघितली तर कशी दिसेल, दक्षिण दिशेने बघितली तर कशी दिसेल, उत्तर दिशेने कशी दिसेल, वेगवेगळा लुक दिसतो, लक्षात घ्या. तर अशी प्रॉपर्टी असेल तर त्याला अनायसोट्रॉपी म्हणायचं. म्हणजेच काय, थोडक्यात सेम सबस्टन्स बट इट व्ह्यूड इन डिफरंट डायरेक्शन, इट शोज डिफरंट प्रॉपर्टीज. एकच पदार्थ आहे परंतु तो आपण 2, 3, 4 पद्धतीने त्याला वेगवेगळ्या दिशेनं जर पाहिलं तर त्याचं प्रॉपर्टीज ह्या बदलतात. आणि अशा बदलणाऱ्या प्रॉपर्टीचा जो गुणधर्म आहे त्यालाच म्हणायचं अनआयसोट्रॉपी. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे आयसोट्रॉपी. आयसोट्रॉपी म्हणजे नेमकं अनआयसोट्रॉपीच्या उलट. समजा मी हा क्रिस्टल दाखवला, एकाच प्रकारचे पार्टिकल्स आहेत हे सर्व, या दिशेनं याला व्ह्यू केलं, या दिशेनं व्ह्यू केलं, या दिशेनं व्ह्यू केलं, म्हणजे कुठल्याही दिशेनं या क्रिस्टलला आपण ऑब्झर्व केलं तर या क्रिस्टलच्या प्रॉपर्टीज किंवा या पदार्थाच्या प्रॉपर्टीज आहेत तशाच, म्हणजे आयडेंटिकल राहतात. If a substance
is viewed in different direction. It shows identical physical properties or properties they remains as it is. कुठल्याही दिशेने जर त्याला पाहिलं तर आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये बदल अजिबात दिसत नाही आणि म्हणून अशा प्रॉपर्टीला आयसोट्रॉपी म्हणायचं. तर आपण क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि अमॉर्फस सॉलिड्स पाहिले. तर क्रिस्टलाइन सॉलिड्स दे शोज अनआयसोट्रॉपी. क्रिस्टलाइन सबस्टन्सेस जे आहेत ते सर्व अनआयसोट्रॉपी ही महत्वाची प्रॉपर्टी दाखवतात आणि अमॉर्फस सॉलिड्स किंवा अमॉर्फस सबस्टन्सेस दे शोज आयसोट्रॉपी. म्हणजे काय, अमॉर्फस सबस्टन्स कुठल्याही दिशेने आपण जर का व्ह्यू केला, कुठल्याही दिशेने जर त्याला पाहिलं तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्याच राहतात, त्या बदलत नाहीत आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे आयसोट्रॉपी. तर क्रिस्टलाइन सॉलिड्स शोज अनआयसोट्रॉपी, अमॉर्फस सॉलिड्स शो आयसोट्रॉपी. त्याच्यानंतर पुढचा जर भाग बघायचा म्हटलं तर आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम, आयसो मीनिंग सेम, मॉर्फी म्हणजे थोडक्यात स्ट्रक्चर्स, रचना. आयसोमॉर्फी म्हणजे सेम रचना म्हणता येईल त्याला, सारखीच रचना. तर याच्यामध्ये आयसोमॉर्फिझम कशाला म्हणायचं? टू ऑर मोर क्रिस्टलाइन सबस्टन्सेस, दोन किंवा दोन पेक्षा जास्त कोणते सबस्टन्स? क्रिस्टलाइन सॉलिड्स किंवा क्रिस्टलाइन सबस्टन्सेस. Two or more crystalline solids or crystalline substances. Two different crystalline substances. दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेगवेगळे पदार्थ, परंतु ते क्रिस्टलाइन असले पाहिजेत. पदार्थ वेगवेगळे असतील परंतु ते क्रिस्टलाइनच असतील. Two or more different crystalline solid substances, they shows same crystal structure. काय दाखवतात ते? सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. त्या क्रिस्टलची जी रचना आहे त्याच्यामध्ये कसलाही बदल नाही. क्रिस्टल स्ट्रक्चर काय असेल? सेम. दोन किंवा दोन पेक्षा जास्त जरी पदार्थ आपण विचारात घेतले तरी चालतील, परंतु ते क्रिस्टलाइन असले पाहिजेत. तर असे दोन किंवा दोन पेक्षा जास्त क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आपण समोर ठेवले आणि त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर अभ्यासलं. पहिला पदार्थ वेगळा आहे, दुसरा वेगळा आहे, तिसरा वेगळा आहे. तीन वेगवेगळे पदार्थ आपण एकमेकाच्या समोर ठेवलेले आहेत, परंतु त्या तिन्ही पदार्थ वेगवेगळे आहेत, परंतु त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर हे तिघांचं पण एकसारखं आहे. आणि या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? आयसोमॉर्फी. आणि त्या फेनॉमेननला म्हणायचं आयसोमॉर्फिझम. टू ऑर मोर डिफरंट crystalline substances, they show same crystal structure. That property is known as isomorphy.
and the phenomena is known as isomorphism. आता त्याच्यामध्ये उदाहरणं सांगायची म्हटलं तर NaM and MgO. आता Na आणि M याचं एकाच एक प्रमाण आहे, Mg आणि O याचं पण एकाच एक प्रमाण आहे. हा सोडियम फ्लोराईड आहे, हा मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. आता सोडियम आणि क्लोरीन याचा रेशो 1:1 आहे, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन याचा पण रेशो 1:1 आहे, आणि यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर पण सेम असतं, आणि म्हणून हे दोन्ही एकमेकाला काय आहेत, आयसोमॉर्फस आहेत, आणि म्हणून याला म्हणायचं आयसोमॉर्फिझम. NaM and MgO, these are the two different crystalline substances. दोन वेगवेगळे आहेत, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि सोडियम क्लोराईड आहे, दोन वेगवेगळे पदार्थ, परंतु यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर मात्र सारखं आहे, ॲटॉमिक रेशो सारखा आहे, आणि असं क्रिस्टल स्ट्रक्चर सारखं असल्यामुळे त्याला म्हणायचं आयसोमॉर्फस किंवा आयसोमॉर्फिझम. त्याच पद्धतीने आपल्याला आणखी कुठलं सांगता येईल, NaNO3 and CaCO3. आता Na आणि NO3 हे NO3 म्हणजे NaNO3 एकाच 3 प्रमाण आहे, हे एकाच 3 प्रमाण आहे, म्हणजे 1:3 रेशो आहे. दोन्हीचा पण ॲटॉमिक रेशो काय आहे किंवा आयोनिक रेशो Na+ion आणि NO3 हे आयोनिक 1:3, म्हणजे रेशो सेम आहे, वेगवेगळे सोडियम नायट्रेट आणि कॅल्शियम कार्बोनेट, सिमिलर ॲटॉमिक रेशो किंवा ॲटमचा रेशो 1:1:3. इथं सुद्धा 1:1:3 आहे, CaC आणि O, NaN आणि O. atomic ratio same, two different crystalline substances, similar atomic ratio, but same physical property, same crystal structure. Crystal structure काय असेल? Same. And that property is known as isomorphy. These two substances shows similar crystal structure. यांचं दोघांचं पण क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे, पदार्थ वेगवेगळे आहेत परंतु क्रिस्टल स्ट्रक्चर एकच आहे आणि म्हणून याचे गुणधर्म आहे त्याला आयसोट्रॉपी असं म्हणायचं. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो त्याचं आणखी एक उदाहरण सांगता येईल आपल्याला. आणखी उदाहरण सांगायचे म्हटलं तर NaFKF सांगतायत. NaF चं सांगितलेच आहे. एक मिनिट, KCl KBr हे पण नाही, 1:1 atomic ratio, 1:1 atomic ratio, KCl KBr दोन वेगवेगळे आहेत परंतु क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे. त्याच्यानंतर पॉलिमॉर्फस किंवा पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम, पॉली म्हणजे अनेक, पॉली म्हणजे अनेक, मॉर्फिझम म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर. इथं नेमकं उलट आहे बघा, किंवा मगाशी जे सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळं आहे. सिंगल क्रिस्टलाइन सबस्टन्स, it shows two or more different crystal structures, two or more different crystal structure, single substance, but it shows different crystal structure. That property of the substance is known as polymorphism. एकच पदार्थ, एकच क्रिस्टलाइन सॉलिड आहे परंतु तो
टेम्परेचरला वेगवेगळी क्रिस्टल स्ट्रक्चर देऊ शकतो. म्हणजे सेम सबस्टन्स बट इट possess a different crystal structure. That property of the substance is known as polymorphy and the phenomenon is known as polymorphism. तर याच्यामध्ये उदाहरण सांगायचं म्हटलं तर कॅल्साइट and aragonite हे दोन वेगवेगळे क्रिस्टल स्ट्रक्चर आहेत. कशाचे? तर कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 हा एकच सबस्टन्स आहे, परंतु त्याचं पहिलं रूप कॅल्साइटच्या स्वरूपात आहे आणि दुसरं रूप अरॅगोनाइटच्या स्वरूपात आहे. एकच सबस्टन्स, परंतु यांची दोघांची क्रिस्टल स्ट्रक्चर्स वेगवेगळे आहेत. याचा पण फॉर्म्युला हाच आहे, याचा पण फॉर्म्युला हाच आहे. सबस्टन्स एकच आहे, परंतु याची वेगवेगळी रूपं वेगवेगळ्या टेम्परेचरला आढळतात आणि ही दोन रूपं वेगवेगळ्या स्वरूपात म्हणून याला पॉलिमॉर्फी म्हणायचं. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला सांगता येईल क्वार्ट्ज हे क्रिस्टल आहे. क्वार्ट्ज तर याच्यामध्ये 3 क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला आढळतात. अल्फा क्वार्ट्ज, बीटा क्वार्ट्ज आणि क्रिस्टोपोलाइट. एकच पदार्थ, परंतु वेगवेगळ्या टेम्परेचरच्या कंडिशनला हाच पदार्थ एका टेम्परेचरला हे क्रिस्टल स्ट्रक्चर देतो, दुसऱ्या टेम्परेचरला हे देतो, तिसऱ्या टेम्परेचरला हे देतो. सेम सबस्टन्स but it gives the different crystal structures. Such a property of the substance is known as polymorphism. त्याच्यानंतर पुढे सांगायचं म्हटलं तर पॉलिमॉर्फिक फॉर्म्स किंवा कार्बनचं पण सांगता येते बघा. कार्बन हा एलिमेंट आहे, त्याच्यामध्ये कार्बन हा ग्राफाइटच्या स्वरूपात आहे. ग्राफाइट, सिस्पेन्सिलचं जे शिसा असतं ते, डायमंड आहे. त्याच्यानंतर आणखी काय सांगायचं म्हटलं तर किंवा त्याचं फ्लोरीन, कार्बनचे 60 अणू एकत्र येतात आणि सॉसर म्हणजे बशीच्या आकाराचं क्रिस्टल स्ट्रक्चर त्याचं येतं. कार्बन सिंगल कार्बन ॲटम, एकच कार्बन ॲटम, परंतु तो ग्राफाइटच्या स्वरूपात आहे. डायमंड म्हणजे हिऱ्याच्या स्वरूपात आहे आणि तोच फ्लोरीन किंवा बकमिन्स्टर, बकबॉल म्हणतात त्याला. कार्बनचे 60 अणू एकत्र येतात आणि फ्लोरीन पण तयार होऊ शकतं. तर असे 3 वेगवेगळी सेम सबस्टन्स डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर्स at different conditions of temperature. That property is known as isomorphism. त्याच्यानंतर पुढे सांगायचं म्हटलं तर distinguish between crystalline solid and amorphous solid. क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस याच्यातला फरक. क्रिस्टलाइन सॉलिड कशाला म्हणायचं आपण काल सांगितलेलं आहे बघा. क्रिस्टलाइन सॉलिड्स दे possess long range order of constituent particles. Long range order. There is regular crystalline solid मध्ये आपण बघितलं
मिठाचा मोठा खडा घेतला, NaCl 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 चे असंख्य रेणू एकत्र येतील आणि NaCl चा मोठा स्फटिक तयार होईल. म्हणजे पार्टिकल काय आहे, तेच पार्टिकल रेग्युलर नियमित आकारामध्ये नियमित पद्धतीने त्याची रचना झालेली असते. रेग्युलर अरेंजमेंट ऑफ दी कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, दॅट इज द लॉंग रेंज ऑर्डर. इथं मात्र शॉर्ट रेंज ऑर्डर म्हणायचं. शॉर्ट रेंज ऑर्डर, देयर इज शॉर्ट रेंज ऑर्डर ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. याचं उदाहरण आपण टाल्कम पावडर घेतलेलं आहे, याचं उदाहरण शुगर घेतलेलं आहे, सोडियम क्लोराईड घेतलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड, त्याच्यामधला दुसरा डिस्टिंग्विशिंग पॉइंट काय सांगता येईल बघा. तर क्रिस्टलाइन सॉलिड्स डेफिनाइट जिओमेट्रिकल शेप, विशिष्ट असा भौमितिक आकार असतो या क्रिस्टलाइन सॉलिड्स ना. जिओमेट्रिकल शेप हा डेफिनाइट असतो. याच्यामध्ये नो डेफिनाइट शेप किंवा याला इरेग्युलर शेप म्हटलं तरी चालतंय. इरेग्युलर शेप, डेफिनाइट जिओमेट्रिकल शेप, नो डेफिनाइट शेप. अमॉर्फस सॉलिड हे जसे काही लिक्विड सारखेच असतात. जसं लिक्विड पाणी वगैरे आपण बघतो तर त्याच्यासारखा गुणधर्म हे दाखवतात. त्याचा विशिष्ट असा आकार आपल्याला सांगता येणार नाही. त्याच्यानंतर हे तिसरं, दी आर दी ट्रू सॉलिड्स. हे क्रिस्टलाइन सॉलिड्स हे ट्रू सॉलिड्स असतात. ट्रू म्हणजे खरंच, ते अगदी सॉलिड्स म्हणजे सॉलिडची व्याख्या जी आहे त्या सॉलिडला सॉलिडच म्हणता येतं. ट्रू सॉलिड्स म्हटलं याला. आणि याला म्हटलेलं आहे सीडो सॉलिड्स. सॉलिड्स आहे परंतु ते सीडो म्हणजे फसव, फॉल्स. सॉलिड सारखे वाटतात परंतु ते नाही. दे बिहेव ॲज लाईक लिक्विड्स. दे आर सीडो सॉलिड्स, दे आर ट्रू सॉलिड्स. तर क्रिस्टलाइन सॉलिड्स हे ट्रू सॉलिड्स आहेत आणि अमॉर्फस सॉलिड्स हे सीडो सॉलिड्स आहेत. त्याच्यानंतर चौथा मुद्दा सांगायचा म्हटलं तर शार्प MP, आणि इथं सांगायचं म्हटलं तर मेल्स ओव्हर ए रेंज ऑफ टेम्परेचर. या क्रिस्टलाइन सॉलिड्सचा मेल्टिंग पॉइंट हा शार्प एक्झॅक्ट असतो, अगदी ऍक्युरेट असतो. 0.1 इकडे तिकडे पण असू शकत नाही. 100 डिग्री असेल तर 100च असेल, 110 असेल तर 110च असेल, 111 किंवा 109 असू शकणार नाही. शार्प मेल्टिंग पॉइंट म्हणजे याचा विलय बिंदू हे कुठल्या तापमानाला वितळतात, एक्झॅक्ट टेम्परेचरला वितळतात. याच्यामध्ये मात्र असं काही सांगता येत नाही. एक्झॅक्ट टेम्परेचरला ते वितळत नाहीत. 50 ते 60 च्या दरम्यान वितळतील, 150 ते 170 च्या दरम्यान वितळतील, त्या मध्ये कुठंतरी वितळतील. म्हणजेच मेल्ट्स ओव्हर ए रेंज ऑफ टेम्परेचर, ठराविक टेम्परेचरच्या मध्ये ते वितळू शकतात. त्याच्यानंतर पाचवी प्रॉपर्टी, क्रिस्टलाइन सॉलिड्स दे शोज मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी नोन ॲज अनायसोट्रॉपी, आणि अमॉर्फस सॉलिड्स दे शोज मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी नोन ॲज आयसोट्रॉपी. तर क्रिस्टलाइन सॉलिड्स हे अनायसोट्रॉपी ही प्रॉपर्टी दाखवतात आणि अमॉर्फस सॉलिड्स हे आयसोट्रॉपी ही प्रॉपर्टी दाखवतात. त्याच्यानंतर यांची हीट ऑफ फ्युजन, हा क्रिस्टलाइन सॉलिड वितळताना त्याची हीट ऑफ फ्युजन ही फिक्स असते, डेफिनाइट. हीट ऑफ फ्युजन किती असते? डेफिनाइट हीट ऑफ फ्युजन.
डेफिनाइट म्हणजे विशिष्ट, ठराविकच उष्णता दिली की ते वितळतात किंवा फ्यूज होतात म्हणजे मेल्ट होतात. डेफिनाइट हीट ऑफ फ्युजन. आणि इथं नो डेफिनाइट हीट ऑफ फ्युजन. नो डेफिनाइट हीट ऑफ फ्युजन. नो डेफिनाइट हीट ऑफ फ्युजन. तर अशा पद्धतीने याचे मी 6 मुद्दे सांगितले. पहिल्यांदा काय काय सांगितलं बघूया. क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड हे 2 मार्काला विचारलं जाऊ शकतं. पहिला मुद्दा, देयर इज long range order of constituent particles in a regular manner. Short range order of the constituent particles. Short range order. दुसरा मुद्दा याच्यामध्ये काय सांगितला, तर आपण याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर यांचा क्रिस्टलाइन डेफिनाइट जिओमेट्रिकल शेप असतो. भौमितिक आकार या क्रिस्टल्सना आपोआप प्राप्त होतो. डेफिनाइट जिओमेट्रिकल शेप. याच्यामध्ये मात्र नो डेफिनाइट जिओमेट्रिकल शेप. तिसरा, त्याच्यानंतर दे पजेस किंवा दे आर ट्रू सॉलिड्स, दे आर सुडो सॉलिड्स. they shows the most important property, that is anisotropy. These solids shows isotropy. Crystalline solids possess sharp melting point. Amorphous substances melts over a range of temperature. Means they cannot melt at a fixed temperature. They melt in a certain range of temperature. Heat of fusion of the crystalline solids, it is definite, fixed. No definite heat of fusion of the amorphous substances. तर क्रिस्टलाइन आणि amorphous substances झाल्यानंतर आपण टाइप्स ऑफ सॉलिड्स बघणार आहे. परत पुढचा भाग आहे तो. तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे क्रिस्टलाइन सॉलिडचे क्लासिफिकेशन बघणार आहे. क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. पहिला आयोनिक सॉलिड्स. दूसरा कोवैलेंट नेटवर्क सॉलिड्स. तीसरा मॉलिक्युलर सॉलिड्स. आणि चौथा मेटॅलिक सॉलिड्स. तर क्रिस्टलाइन सॉलिड्सचे परत 4 प्रकार पडतात. तर हे 4 प्रकार मी लिहिलेले आहेत. थोडक्यामध्ये सांगतो. आयोनिक सॉलिड्स. आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड आहे. क्रिस्टलाइन सॉलिडचाच आपण अभ्यास करतोय, अमॉर्फसचा नाही. तर क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये आयोनिक सॉलिड. इन सच टाइप ऑफ सॉलिड्स the constituent particles are positive and negatively charged ions. कंपोजिशन कशा कशाचं असतं, धन प्रभाराचे आणि ऋण प्रभाराचे आयन्स एकत्रित आलेले असतात आणि हा आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड तयार झालेला असतो. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर आयन्स. एक्झाम्पल NaCl, KCl चं देऊ शकता. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. कोव्हॅलेंट म्हटलेलं आहे लक्षात. याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. ऍटम एकत्रित येताना त्याच्यामध्ये असतो कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि नेटवर्क म्हणजे शृंखला. अशी मोठी शृंखला तयार होऊ शकते. आता ह्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर कार्बनचं डायमंडचं स्ट्रक्चर सांगता येईल. कार्बन 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 असंख्य कार्बन ॲटम एकमेकाला लिंक होत जातात आणि असं
मोठंच्या मोठं नेटवर्क तयार होतं, त्याला कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड म्हणायचं. डायमंड, ग्राफाइट, फुलरिन, दीज आर दी एक्झाम्पल्स. मॉलिक्युलर सॉलिड्स. आता मॉलिक्युलर सॉलिड, दीज आर दी सॉलिड्स इन विच द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर मॉलिक्युल्स. मॉलिक्यूल 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 एकत्रित येतात, रेणू एकत्र येतात. असंख्य रेणू एकत्र आले आणि त्याचा मोठाच्या मोठा बिग पार्टिकल बनला. म्हणजे एक घटक त्यातला एक मॉलिक्यूल असतो. तर असे असंख्य मॉलिक्यूल्स एकत्रित आले की तो मॉलिक्युलर क्रिस्टल किंवा मॉलिक्युलर सॉलिड तयार होतो. आणि शेवटचा भाग आहे तो मेटॅलिक सॉलिड्स. तर मेटॅलिक सॉलिड मध्ये काय होतं? कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, त्यातला एक एक पार्टिकल जर घेतला तर तो मेटल ॲटम असतो. तर असे असंख्य मेटल ॲटम्स एकत्रित येतात आणि एक मेटल ॲटम दुसऱ्या मेटल ॲटमशी मेटॅलिक बॉन्डनी जोडला जातो आणि असा क्रिस्टल तयार होतो, त्याला म्हणायचं मेटॅलिक सॉलिड्स. तर या प्रकारची सॉलिड्स जी आहेत ती आपण डिटेलमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे.